नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघतो की आपल्या आजूबाजूला धावपळीचं युग सुरू आहे. जीवनशैली सगळ्यांची बदलत चालली आहे. वेळेला कोणते पदार्थ खायचे, कोणते नाही खायचे यापासून सुरुवात होते ते अगदी मोटिवेशन कोणाकडून घ्यायचं ते पण आपलं सध्या चुकतं की आपल्याला त्या वेळेला आपण ते गुगलवरती सर्चिंग करतो आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, जंक फूड असेल किंवा मला एक्झामला जाण्याआधी मोटिवेशन पाहिजे असेल, या सगळ्या गोष्टी आता गुगलवरती आल्या. पण वैयक्तिक मला असं वाटतं की मोटिवेशन असेल किंवा एक उत्तम सल्ला असेल तीच व्यक्ती देऊ शकते जी या सगळ्या प्रोसेस मधनं असेल किंवा त्या अवस्थेमधून गेलेली असेल. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत अक्षता आचार्य. वयाच्या 24व्या वर्षी आणि एका एकदम टर्निंग पॉइंटला असताना त्यांची एका आजाराशी मैत्री झाली, भेट झाली आणि ती भेट त्यांनी नाकारत आपल्या आयुष्यात पुढे मूव्ह ऑन केलंय. ते कसं केलंय आणि कुठल्या पद्धतीने त्यांना सामोरं जावं लागलं या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला तो आजार भेटायला आलाय हे नेमकं कधी कळालं? सर्वप्रथम नमस्कार. आणि आजार भेटायला आलाय हे खरं तर अजिबातच अनअनाउन्स्ड तो आजार भेटायला आला. साधारण 2021 म्हणजे जेव्हा आपण सेकंड लॉकडाऊन मध्ये होतो, सगळेच परत एकदा दुसऱ्यांदा घरी बसलो होतो आणि अरे आता परत हे कधी संपणार आहे असं जेव्हा सगळेच विचार करत होते, तर आय वॉज नो डिफरंट. मी सुद्धा विचार करत होते, वाट बघत होती कसं कधी काय संपणार आहे. आणि तेव्हाच एक दिवशी सकाळी उठले आणि लक्षात आलं की आपल्याला इथे जरा दुखतंय. म्हणजे राईट साईडचा जो कान आहे माझा त्याच्या खाली मला इथे साधारण असं खूप दुखायला लागलं. आणि कळलं, असं वाटलं की अरे बाबा काहीतरी असं विचित्र झोपल्यामुळे असेल, की कारण मी असं खूप विचित्र पद्धतीने झोपते वगैरे कसंही. तर आईला वाटलं की बाबा ही कशी तरी झोपली असेल म्हणून हिला दुखतंय. पण साधारण मला एक काही वेळाने लक्षात आलं की नाही, तर बाबा जरा गाठ ही सारखं वाटतंय. आणि गाठ म्हणल्यावर मी थोडी घाबरले, कारण म्हणजे मे महिन्याची मी गोष्ट सांगते आणि डिसेंबरमध्ये माझी आई जस्ट कॅन्सर फेजमधनं बाहेर आली होती. म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये शी वेंट थ्रू अ कॅन्सर फेज. त्यामुळे आमच्या घरी गाठ म्हणलं की थोडंसं जरा भीतीदायक वातावरण होत होतं. पण काही टेस्ट केल्या, बऱ्याच डायग्नोसिस आणि ह्या ट्रायल अँड एरर औषधं घेत घेत साधारण 1 महिन्यानी आम्हाला लक्षात आलं की ही गाठ टीबीची आहे. आणि आम्ही सगळे म्हणाले टीबी म्हणजे खोकला. हे साधारण समीकरण मी सगळीकडे ऐकलं होतं आणि मी सुद्धा लहानपणापासून हेच बघत आले होते, वाचत आले होते. आणि हा काय प्रकार? बरं नुसता टीबी नाही तर मला सांगण्यात आलं होतं की मला MDR ट्युबरक्युलोसिस आहे. बरं म्हणलं MDR काय प्रकार आहे? हे सगळंच नवीन पहिल्यांदा ऐकतोय. तर डॉक्टरांनी थोडं समजावलं की MDR TB इज लाईक अ स्टेज 2 ट्युबरक्युलोसिस, ज्याच्यामध्ये जी औषधं साधारण नॉर्मल टीबीसाठी दिली जातात, तर तो जो बॅक्टेरिया आपल्या शरीरात असतो, तर सेकंड स्टेजमध्ये तो बॅक्टेरिया त्या काही ठराविक औषधांना 4 ते 5 औषधं जी आहेत महत्वाची औषधं म्हणजे त्यांना रिॲक्ट करत नाही. त्यामुळे त्याला सेकंड स्टेज टीबी किंवा ड्रग रेझिस्टंट टीबी म्हणतात. आणि तो एकापेक्षा जास्त ड्रग्सना दाद देत नसल्यामुळे त्याला मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस म्हणतात. आता त्याच्याही पुढे जाऊन तो एक्सटेन्सिव्ह ड्रग रेझिस्टंट टीबी असे अनेक प्रकार आहेत. तर मला तो साधारण अगदी लेमॅनला कळेल अशा भाषेत मला सेकंड स्टेजचा टीबी झाला होता. बरं, मग औषधं सुरू झाली आणि तो एक ऑलटुगेदर डिफरंट प्रवास मग सुरू झाला. कारण माहीतच नव्हतं की औषधं कशी असतात. म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी, थोडंसं असं काहीतरी झालं. तर येस, टू इन अ क्रक्स तो आजार साधारण मे 2021 साली टकटक करून जो आत आला तो 2 वर्ष काही घरातून बाहेर गेला नाही. 2 वर्ष? येस, 2 वर्ष. आणि मग जेव्हा ती गाठ आहे असं कळालं, डॉक्टरकडे गेल्यानंतर जसं म्हणलं की त्याचं निदान झालं की ही टीबीची गाठ आहे, बरोबर, आणि तो जो प्रकार सांगितला तो नेमका असा डायरेक्ट सेकंड स्टेजला समोर येतो की त्याच्या आधी काही त्याचे पडसाद आलेले असतात की सिम्पटम्स काय असतात त्याचे, आपण कदाचित आपण हे असं झालं असेल, हे होत असेल म्हणून ते आपण निग्लेक्ट केले असेल? बरोबर बरोबर, ऍब्सोल्युटली. आय लव्ह दिस क्वेश्चन. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे हिला पहिल्यांदा झालंय आणि हिनी औषधं नीट खाल्ली नाही, अंगावर काढले आणि म्हणून हिला बाबा डायरेक्ट आता सेकंड स्टेजचा झालाय. त्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये हा थोडासा गैरसमज आहे किंवा इट्स अ मिसकन्सेप्शन की पहिल्या लाईनची म्हणजे पहिला टीबी झालाय आणि औषधं न खाल्ल्यामुळे तुमच्या इग्नोरन्समुळे तुम्हाला तो परत एकदा उलटून आलाय आणि इट इज कम बॅक विथ अ बँग. बट सॅडली असं नाहीये. मला होतानाच प्रायमरी MDR झाला. म्हणजे पहिलं निदान जे झालं माझं तेच MDR TBचं झालं. आणि त्याचे सिम्पटम्स म्हणाल तर माझ्या बाबतीत फक्त ती गाठ होती. म्हणजे अदर दॅन दॅट आय वॉज ॲब्सोल्युटली ओके. पण युजली सिम्पटम्स असतात की तुम्हाला भूक लागत नाही. बरं, एनिवे तो मे महिना होता. आता एवढ्या गरमीत काही आपण मला तरी असं लहानपणापासून गरमीत खूप खायची सवय नसे. आपण असं तिखट नाही, साधं बेसिक खातो, पाणी पितो. सो
असं काही. त्यामुळे ॲपेटाईट लॉस होतो, लोकांना ताप येतो संध्याकाळचा जनरली, किंवा एक टायर्डनेस असतो, म्हणजे तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटत असतं, वजन ड्रास्टिकली कमी होतं. बरं, माझं तसं काहीच झालं नव्हतं. मी कन्सिस्टंटली होते सगळं. माझं वजन कॉन्स्टंट होतं, मला भूक लागत होती, मला काही ताप बीप नव्हता, फक्त ती गाठ होती, दॅट्स इट. त्यामुळे असं काही की लक्षात आलंय आणि आपण त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही, असं काहीच झालं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा इमिडिएटली ऍक्शन घेण्यात आली. पण काय म्हणतात त्याला, आपल्याकडे स्पेशली ह्या भागात म्हणजे माझी टेस्ट जी झाली ती वाशीला झाली, कारण इथे MGM आपलं जे हॉस्पिटल आहे एकमेव, तिथेच ही टेस्ट होते. पण त्यावेळेला कोविड आणि ह्या सगळ्यामुळे ती मशिनरी टेम्पररी बंद असल्यामुळे मग मला बाहेर जाऊन टेस्ट करावी लागली. आणि इव्हेंच्युअली मग लक्षात आलं की इट्स डिरेक्टली सेकंड स्टेज झालाय. आणि तो कधी झालाय, कसा झालाय, हे मला सगळेजण विचारतात. आता टीबी म्हटलं की प्रथमदर्शी आपल्या डोक्यामध्ये एकतर अनुवंशिक एक त्याला हे असतो, टच असतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्मोकिंग, आणि म्हणजे ज्यांना माहित नसतं, त्यांनी फक्त हे ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, त्यांना असं वाटतं की टीबी म्हणजे अरे हा स्मोक करत असणार, ही स्मोक करत असणार, आयदर मग यांच्या घरी आधी आजोबांना वगैरे कोणाला तरी असणार. सो तुमच्या घरामध्ये याचा शिरकाव झाला तेव्हा असं काही होतं का तेव्हा? परत दिस इज येट अनदर मिसकन्सेप्शन की लोकांना वाटतं की हे जेनेटिक आहे. तर अजिबातच असं नाही. आता बरं, आपण मुंबईसारख्या शहरात राहतो, आपण ट्रेननी प्रवास करतो. मास्क ही कॉन्सेप्ट आपल्याकडे कोविड नंतर आली आहे. त्यात सुद्धा लोकांनी किती सिन्सिअरली मास्क घातले हे तर आपण बघितलंच सगळ्यांनी. पण आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की मला खोकला आहे, म्हणजे मला जो झाला तो एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस झाला. म्हणजे छातीत, लंग्समध्ये इन्फेक्शन नव्हतं, लंग्सच्या बाहेर इन्फेक्शन होतं. सो त्याला एक्स्ट्रा पल्मनरी ट्यूब. हे आपण थोडंसं सगळेच जरा समजून घेऊया आपण की टीबीचे ना 2 प्रकार असतात. एक ज्याच्यात तुमच्या लंग्समध्ये इन्फेक्शन असतं, त्याला पल्मनरी टीबी म्हणतात. बरं, सिन्स तो लंग्समध्ये झालाय त्यामुळे बोलल्यामुळे किंवा तुमच्या संपर्कात जी माणसं येतात किंवा खोकल्यामुळे तर ऑफकोर्स, सो इट्स अ कंटेजियस डिसीज. कारण तो लंग्समध्ये झालाय त्यामुळे तुमच्या सलायवामधनं तो स्प्रेड होणार आणि थ्रू एअर तो स्प्रेड होतो. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार जेव्हा लंग्सच्या बाहेर इन्फेक्शन होतं त्याला म्हणतात एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस. तर तो टीबी कंटेजियस नसतो. म्हणजे मला जो टीबी झाला होता तो इतरांना पसरण्याचे काही चान्सेस नव्हते, माझ्यामुळे कोणाला धोका नव्हता. पण आता हेच जर का तुम्ही धरून चाला की ज्याला खोकला झालाय आणि ड्रग रेझिस्टंट टीबी झालाय, असं हे जे कॉम्बिनेशन आहे, असा माणूस जर का ट्रेनमधनं प्रवास करतोय आणि तो खोकला, तर होताना तुम्हाला डायरेक्ट MDR टीबी होऊ शकतो. किंवा ॲट द वर्स्ट ज्याला XDR टीबी झालाय त्या माणसाने नीट प्रिकॉशन्स नाही घेतले किंवा एक सर्टन पिरियड ऑफ टाइम तुम्हाला हा आयसोलेशनमध्ये राहावं लागतं, जोपर्यंत तुम्ही अदरवाईज टेस्ट करत नाही की तुमच्यामुळे आता कोणाला धोका नाहीये. ही टेस्ट जोपर्यंत तुमची नेगेटिव्ह म्हणजे येत नाही तोपर्यंत तुम्हाला एक साधारण कन्फाइनमेंटमध्ये, आयसोलेशनमध्ये राहावं लागतं. जर ह्या प्रिकॉशन्स पाळल्या गेल्या नाही तर त्या माणसामुळे समोरच्या माणसाला होणारा आजार हा पहिल्या, दुसऱ्या तर नाही तर डायरेक्ट 3ऱ्या स्टेजचा पण असू शकतो. सो असं नाहीये की हे अनुवंशिक आहे किंवा स्मोकिंग केल्यामुळे होतंय. आता बरं, आपण सगळेच ह्या कोविडमुळे, ह्याचं मेन कारण आहे की इम्युनिटी कमी होणं. टीबी हा आजार आपल्या सगळ्यांच्या शरीरात असतो. बरं, इंडिया इज द टीबी कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. आपल्या देशामध्ये 26% जे ओव्हरऑल ग्लोबल टीबी केसेस जे आहेत त्यातल्या 26% फक्त भारतामध्ये आहेत, विच मेक्स अस टीबी कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. नथिंग टू बी व्हेरी प्राऊड ऑफ. हे लवकरात लवकर आपल्याला हा आकडा कमी करायचा आहे. पण काय होतं ना की अगेन आपल्या सगळ्यांमध्ये तो बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. पण बरं, आपण कोविडच्या काळात सगळेच पूर्णपणे घरात होतो, मीही घरात होते. इम्युनिटी जेव्हा आपली कमी होते तेव्हा हा आजार बळावतो आणि कुठेतरी तो वर येतो. अँड देन त्यामुळे ह्याच्यावरती सगळ्यात मेन गोष्ट आहे की तुमचा आहार छान असणं. तुमचा आहार जेव्हा मजबूत असेल ना तेव्हा द डिसीज डझंट फ्लेअर अप. आजाराबद्दल ऐकताना जेवढी मला क्युरियोसिटी वाटत नाही तेवढं मला कधी त्या प्रश्नाकडे येतं असं मला झालं होतं की जेव्हा निदान झालं, डॉक्टरने सांगितलं, रिपोर्ट्स बघितले, सगळं ते आलं, त्या पॉइंटला आलो, त्यानंतर डॉक्टरच्या इथून बाहेर पडत असाल किंवा त्या पायऱ्या उतरत असाल, तेव्हा स्वतःशी काय ठरवलं का, डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड काय सुरू झालेलं त्यावेळेला? इंग्लिशमध्ये एक टर्म आहे, इग्नोरन्स इज ब्लिस. म्हणजे ज्याला तुम्हाला जेव्हा काही माहिती नसतं तेव्हा तुम्ही फार सुखात असता. तर मी सुद्धा अशीच होते, कारण मला ना माहितीच नव्हतं की आजारामुळे बरं मला काहीच त्रास होत नव्हता, किती गाठ होती, दॅट्स इट, जसं मी मगाशी म्हणलं. पण जेव्हा ट्रीटमेंट, कमिंग टू दॅट पार्ट, सुरुवातीला मला जी ट्रीटमेंट प्रिस्क्राईब केली गेली ती 9 ते 11 महिन्यांची असणार होती आणि त्याच्यामध्ये दिवसाला 22 गोळ्या जवळपास 6000 mgच्या होत्या. बरं, हे ऐकून सुद्धा मी फार घाबरले नाही. म्हणलं फार तर काय होईल, आपल्याला गोळ्या खायला लागतात, एवढंच माझ्या डोक्यात होतं. पण जेव्हा मी घरी आले, जेवले
आणि गोळ्या घ्यायला सुरुवात केली. त्याच्या पुढच्या 1-3 तासात मला कळलं मी पुन्हा हॉस्पिटलाइज झाले. हॉस्पिटलाइज नाही झाले, म्हणजे मला हॉस्पिटलला नेण्यात आलं कारण मी सतत उलट्या करत होते. त्याच्यानंतर 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, मला परत कोविड झाला इम्युनिटी कमी झाल्यामुळे. आणि एक म्हणजे जसजसं मी ते एकेका दिवसाला सामोरी जात होते तसतसं मला लक्षात आलं की ओके, हा आजार म्हणजे काहीतरी वेगळा आहे, म्हणजे ह्याची ट्रीटमेंट जरा. मग मला डॉक्टरांनी सांगितलं की टीबीची ट्रीटमेंट इज लाईक अ केमोथेरपी, म्हणजे ती औषधं जी आहेत ते ॲज गुड ॲज केमोथेरपी फॉर टीबी आहेत. त्यामुळे तुला उलट्या होणार, तुला त्याचा साईड इफेक्ट प्रचंड असणार, म्हणजे बेसिकली एक इन्फेक्शन कमी करायला दुसऱ्या ठिकाणी काहीतरी उद्भवणार, हे गिवन होतं, हे मला माहिती होतं. बट स्टील आय वेंट फॉर इट. मी म्हणलं स्टील बघूया काय होणार आहे, ठीक आहे गोळ्या घ्यायचा आणि पुढे. म्हणजे एवढं मी इमॅजिनच केलं नव्हतं. पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये माझं चालणं बंद झालं मुळात, कारण माझे सगळे जॉईंट्स हे असे फ्रीज झाले होते. म्हणजे मला असंही करता येत नव्हतं, कप पकडता येत नव्हता, मी खाली बसले तर मला उठता येत नव्हतं, उठले तर खाली बसता येत नव्हतं. मग माझे आई बाबा मला असे उचलून, ठीक आहे मी बसले तर ते असे माझे पाय वरती ठेवायचे, किंवा मी झोपले तर मला कुशीवर माझी आई किंवा बहीण वळवायची. वॉशरूमला जाताना मला कोणीतरी सोबत नाही. सो बेसिकली हळूहळू करत मोबिलिटी कमी झाली, कारण त्या आजारामुळे जॉईंट पेन प्रचंड सुरू झालं. माझा अख्खा फेस जो आहे इट वॉज कवर्ड विथ बॉइल्स आणि रॅशेस. इव्हेंच्युअली मग पुढच्या काही दिवसात माझं बोन मॅरो श्रिंक व्हायला लागलं, रंग बदलायला लागलं माझा, विच इज समथिंग जे लोकांना खूप बॉदर करतं, बघणाऱ्या लोकांना. मला नाही बॉदर झालं, मला म्हणजे ठीक आहे. आपल्या आतमध्ये एवढे कॉम्प्लिकेशन्स येत गेले पुढच्या काही महिन्यात, म्हणजे पुढच्या 1-6 महिन्यामध्ये माझ्या पूर्ण पायाच्या नसा सडल्या. म्हणजे मी व्हीलचेअरवर होते पहिले काही दिवस, कारण मला चालताच येत नव्हतं. कारण एक जी मी गोळी खात होते त्याचा डिरेक्ट साईड इफेक्ट वॉज पहिले बोन मॅरो श्रिंक व्हायला लागलं माझं, त्यामुळे माझं हिमोग्लोबिन ड्रॉपडाऊन व्हायला लागलं. मी ते थोडंसं अंगावर नाही म्हणणार काढलं, पण त्याच्या पुढच्या काही 1-3 महिन्यामध्ये कळलं की आपल्याला चालताच येत नाही, कारण पायाला प्रचंड मुंग्या येत होत्या आणि पाय असे सुजलेले माझे, की त्यामुळे पूर्ण चालणं बंद झालं. आय वॉज हॉस्पिटलाइज्ड, एकदा नाही 2दा हॉस्पिटलाइज झाले मी अख्ख्या ट्रीटमेंटच्या काळामध्ये. आणि मग असं लक्षात आलं की ठीक आहे बाबा, हे काही दिसतंय तेवढं सोपं नाही आहे, पण ह्यातनं जर का बाहेर पडायचं असेल आपल्याला तर वी हॅव टू बी मेंटली स्ट्रॉंग. कारण फार कमी लोकांना असं माहिती आहे की टीबीची जी औषधं आहेत दे आर सपोज टू मेस विथ युअर मेंटल हेल्थ. आणि ह्याचे इतके मी माझ्या आजूबाजूला उदाहरणं बघत होते की डिप्रेशन हे म्हणजे हे नुसतं जस्ट फॅड म्हणून मी सांगत नाहीये, तर हे ऍक्च्युली मी फर्स्ट हँड अनुभवलं. मला माझ्या डॉक्टरांनी पहिल्या दिवशी विचारलं होतं तुला जीव द्यावासा वाटतो का, तर मी असं म्हणलं हाय काय बोलताय, जीव का द्यावा, एवढं माझं भारी आयुष्य चाललंय, ठीक आहे लॉकडाऊन वगैरे आला, पण जीव का द्यावा असं वाटेल, म्हणजे एवढी स्वप्न आहेत, एवढं काय काय मला करायचं, जीव देणं इज अ लास्ट थिंग मला वाटेल. पण ते पुढच्या काही महिन्यात म्हणजे की आता कंटाळले मी बास, किंवा जे सतत आपल्याला रडायला कळतंय हे मला कळायचं नाही, खूप लो वाटायचं. बरं त्यात आजूबाजूचे जे लोक आहेत ते मला दिसत होतं की किती छान करिअर वाईज करतायत. माझे इतर अनेक मित्रमैत्रिणी बाहेर जात होते, शिकत होते, फिरत होते, पैसे कमवत होते, स्वतःचे पैसे खर्च करत होते, आणि मला इथून हॉस्पिटलला जाताना सुद्धा बाबा 100 रुपये काढून देत होते. तर हे सगळं एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो होतो. आणि बरं 2 वर्ष ना हा फार मोठा एक काळ आहे. म्हणजे बरं टीबी ही एक गोष्ट झाली, किंवा त्याची ट्रीटमेंट ही एक गोष्ट झाली, त्याचे तुमच्या शरीरावर होणारे आणि मनावर होणारे परिणाम तर मी भोगतच होते. पण मी चूज केलेलं करिअर फील्ड असं होतं की जिकडे तुम्ही दिसत नाही राहिलात ना लोकांना, तर तुम्ही इझिली यू विल बी फॉरगॉटेन. आणि बरं मी नाटकांमध्ये काम करत होते, आय वॉज नॉट डुईंग सिरियल्स किंवा फिल्म्स. मी फुल फ्लेज करत, कारण मी कॉलेजलाच होते ना जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा. त्यामुळे माझे जे काही प्लॅन्स होते की आता मी म्हणजे जाणार आणि आता मी एकदम म्हणजे आता माझं पर्व सुरू होणार, हे जे काही मला कॉलेज झाल्या वाटत होतं ते सडनली थांबलं. बरं फिजिकली मी इनकेपेबल असल्यामुळे मला ऑडिशन आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला बाहेर जातायचं आणि रंग बदलला होता. त्यामुळे लोकांचं हे फार होतं की गोरं म्हणजे सुंदर, हे जे आहे, किंवा मला खूप लोक रस्त्यात थांबवून विचारायचं तू अशी का दिसतेस, म्हणजे हा प्रॉब्लेमचं काहीतरी कर ना तू. किंवा आताही मला माहित नाही कॅमेरावर किती दिसतंय, पण इथे मला थोडेसे असे स्पॉट्स आहेत जे आता कमी झालेत, कारण माझी ट्रीटमेंट संपून 8 महिने झालेत, किंवा माझा रंगही बऱ्यापैकी आधीसारखा होत चाललाय. आजही मला इंस्टाग्रामवर अनेक लोक विचारतात की नक्की आमचा रंग पूर्वीसारखा होईल ना, आम्हाला बाहेर जायची लाज वाटते. तर मला असं वाटतं की रंग ही इतकी सुपरफिशियल गोष्ट किंवा वरवरची गोष्ट आहे, तर आपण त्याला इतकं महत्व का देतो बरं. तो पेशंट बिचारा अपार्ट फ्रॉम दॅट कलर चेंज इतक्या गोष्टींना फेस करतोय, तर तुम्ही त्याला कसं वाटतंय विचारण्यापेक्षा ह्याचं तू का करत नाहीयेस काही, असं का म्हणतोय. तसे खूप खूप काही गोष्टी होत्या.
ज्या साचत होत्या आतमध्ये, आणि त्यामुळे इतर लोकांना सुद्धा मला असं वाटतं ती थोडीशी एम्पथी, थोडासा सपोर्ट, मी सिम्पथी नाही म्हणणार कारण दॅट्स द लास्ट थिंग दॅट यू वॉन्ट. मी हॉस्पिटलमध्ये असताना मला कधीच नाही वाटायचं की अरे मला लोकांनी अरे बिचारी असं म्हणावं. दॅट्स द लास्ट थिंग दॅट आय यूज टू थिंक. सो ह्या अशा अनेक बरं प्रश्न काय होता, सॉरी मी जरा पूर्णपणे आय वेंट इन टू द फ्लो. करेक्ट आहे, पण मला तेच विचारायला आवडेल पुन्हा की हे सगळं ह्या प्रोसेस मधनं जात असताना एक स्वतःबरोबर एक्सपेरिमेंट चालू आहे, स्वतःवरती उपचार चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी जरी स्वतः नाही स्वीकारल्या तरी पण ते आतून माहिती आहे, अंतरणावरती पडल्यानंतर माहिती की मला या दिवसात एवढ्या गोळ्या खायच्यात की माझ्यावरती अजून हे उपचार सुरू आहेत. हे सगळं प्रोसेस चालू असताना या सगळ्याचं कुठेतरी जतन करून ठेवावं किंवा त्याच्यावरती लिहावं, त्याचा व्हिडिओ करावा, हा जो कुठे काय म्हणतात त्याला गुणधर्म आला, थॉट आला, तो कधी सुचला की नाही हे मला जतन करून ठेवायचंय? किंवा मी असं म्हणणार नाही की तुम्ही तुमच्यासाठी जतन करून ठेवलंय, कदाचित ते दुसऱ्याला मोटिवेट करण्यासाठी असेल की असंही बघू शकतो, या अँगलनी पण बघू शकतो, असं कधी वाटलं? सो पहिली ह्याला 2 पार्ट्स आहेत, ह्या उत्तराला 2 म्हणजे ह्या प्रश्नाचे 2 भाग आहेत असं मी समजते. सो पहिलं इज जसं मी म्हणलं तसं आय वॉज कन्फाइंड विदिन द वॉल्स. मी पूर्णपणे घरात होते 2 वर्ष. जरी मी किती ऍक्टिव्हली काम सीक करण्याचं म्हणजे मला कळलं होतं की आपल्याला टायमिंग खराब आहे आता सगळ्याच बाजूनी, फक्त आजारी ह्या बाजूनी नाही तर काही लोक आजारी असून सुद्धा काम करू शकतात, करतात, पण माझ्या नशिबात ते येत नव्हतं. मी किती सारे दरवाजे वाजवले पण एकही दरवाजा उघडत नव्हता त्यावेळेला. तर म्हणलं ठीक आहे, आता ओव्हरऑलच आपलं टायमिंग आपण खराब चल रहा असं मला कळलं, आणि मी म्हणलं की ठीक आहे आता सेन्स ऑर्गन्समध्ये मी 2 गोष्टी करत होते की एक मी खूप बघत होते, दुसरं मी खूप ऐकत होते. हे माझं इनकमिंग होतं, आणि आउटगोईंग वॉज मी थोडंसं बोलत होते घरच्यांचीच फक्त, आणि दुसरं आउटगोईंग वॉज लिखाण. सो ह्याच 2 गोष्टी होत्या. मग मी रोज डायरी लिहायचे. मला ती एक थोडीशी सवय मी लावून घेतली स्वतःला की ठीक आहे आपल्याला जर का शेअर करायला फार आता एक्सप्रेस करायचे माध्यम आपल्याकडे कमी आहेत ना, तर आपण लिहूया, म्हणून मी असं ते माझ्यासाठीच डायरी लिहित होते. हा झाला पहिला भाग, की ते जतन मी पहिले माझ्यासाठी करायला लागले मोर देन एनीबडी एल्स. इट वॉज अ वे फॉर मी टू डिक्लटर, की सगळा जो कचरा साचला होता ना तो मला जस्ट बाहेर काढायचा होता. दॅट्स इट. हे डायरी फॉर्ममध्ये मी लिखाण करायला सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट की पुस्तक आणि जे मी डॉक्युमेंटरी सारखं जे मागच्या वर्ल्ड टीबी डेला शूट केलं ते करण्याचं का सुचलं, कारण ह्या 2 वर्षात माझ्या घरचे आणि माझ्या अतिशय जवळ असलेले माझे मित्रमैत्रिणी ह्यांच्या पलीकडे कोणालाच माहिती नव्हतं की मला टीबी हा आजार झालाय. आणि मी डेलिबरेटली सांगत नव्हते कोणाला, कारण मला असं वाटत होतं आत्ता ह्या पॉइंटला ना मला सिम्पथी नकोय, की मला डेलिबरेटली त्याच्या, आणि बरं त्यातनं होणार काय मला अजून हेल्पलेस वाटणार आहे. मी ते खूप वॉल्स रेस केले होते, मी स्वतःला पूर्णपणे कोशातच असं अडकवून ठेवलं होतं. सो तो एक कॉन्शियस निर्णय होता मागच्या वर्षी की आपण ही डॉक्युमेंटरी शूट करूया टीबी डेलाच, नॉट टू टेल पीपल की बाबा मी हे भोगलंय, बट इट वॉज जस्ट अ वे टू टेल पीपल की टीबी हा आजार दिसतो तितका साधा सोपा नाहीये, त्याच मल्टी लेयर्ड आहे. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरांना सुद्धा ऑन बोर्ड घेतलं होतं, त्यांनी या आजाराविषयी माहिती दिली होती. सो हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न होता. आणि दुसरं पुस्तक जे आता 3 फेब्रुवारीला म्हणजे एक साधारण महिन्याभरापूर्वी रिलीज झालंय, त्या पुस्तकाचं नाव आहे इक्लिप्स्ड. बरं, अगेन मी तेच सांगेन की मी ना खूप वाचायचे, मी खूप पुस्तकं वाचलीत ह्या 2 वर्षात, त्यामुळे कुठेतरी ते नकळतपणे सबकॉन्शियसली संस्कार माझ्यावर होत होते. किंवा अशा अनेक मी खूप इन्स्पायरिंग स्टोरीज वाचल्या. आणि माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की मला 2 गोष्टी होत्या, पुस्तक लिहिताना सुद्धा 2 गोष्टी माझ्या बॅक ऑफ द माइंड चालत होत्या. की एक, प्रत्येक वेळेला मी ज्यांना सांगत होते ना की म्हणजे जेव्हा ऍक्च्युली मी लोकांशी बोलायला लागले की मी ह्या आजारातनं जातेय, हे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, 2 वर्ष मी ट्रीटमेंट घेतेय, तेव्हा प्रत्येक जण म्हणायचं हॅ असं, आम्हाला ते हातच कळते, आम्ही ते पहिल्यांदाच ऐकलंय. सो पुस्तक 2 भागांमध्ये, त्यातला पहिला भाग मोस्टली टीबी रिलेटेड अवेअरनेस थोडा स्प्रेड करण्यासाठी मी लिहिलाय. आणि त्याचा पहिला भाग इज वॅनिंग, म्हणजे जसं चंद्र कमी कमी होत जातो ना, 15 सायकल असते ना चंद्राची, तर तो कमी कमी होत जाणं, असं त्याच्यात सुद्धा मी स्वतःला आय यूज टू फील सो लो. मला वाटत होतं की आपला सिग्निफिकन्स खूप कमी कमी होत चाललाय, किंवा आपण मॅटरच करत नाही. हे जे काय माझं वाटणं होतं टू फील लो, तर इट इज इन्स्पायर्ड बाय दॅट. त्याचे पहिला भाग हा कम्प्लिटली त्याच्यावर आहे. आणि दुसरा भाग आहे जिथे पुन्हा चंद्र अमावस्या टू पौर्णिमा हे जे सायकल आहे की थोडा मोठा होतं, तर तिथे मला रिअलाइज झालं की ओके आपलं हे सगळं तर ठीक आहे, हा टीबी रिलेटेड अवेअरनेस वगैरे इट इज ऑल गुड, पण आज मी सेटबॅक मधनं जाते ना, कुठल्या तरी पर्सनल आयुष्यात सुद्धा काही क्रायसिस आले,
प्रोफेशनल आयुष्यात तर म्हणजे पूर्णच सगळं शून्यावर आलं होतं. तर मला असं वाटलं की ओके, हा एक पॉइंट आहे जिथे खूप लो पॉइंट आहे हा. आणि हा प्रत्येकाच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात टीबीच्या फॉर्ममध्ये आला, इतरांच्या आयुष्यात तो इतर अनेक कारणांनी येऊ शकतो. जसं आपण बघितलं रिसेशन आहे, अनेक गोष्टी आहेत, अनेक फ्रंटवर लोकांना रिजेक्शन येतं. तर दुसरा भाग हा डेलिबरेटली मी माझं अननोईंगली जे टूल किट माझ्या मी डेव्हलप केलं, जसं लिखाण असेल, वाचन असेल. मी डेलिबरेटली ड्रायव्हिंग शिकायला लागले, जरी मी जस्ट व्हीलचेअरवरनं उठलेले, की नाही मला माझी डिपेंडन्सी नको आहे, मी इंडिपेंडंट आहे हे कुठेतरी स्वतःला सांगायचं होतं मला, की ते. आणि ते गाडी चालवणं, कारण मला कायम वाटायचं की गाडी चालवणं म्हणजे भारी डॅशिंग. तर आपण आता हे स्वतः, आणि त्यातनं थोडे थोडे लाईफ लेसन्स पण मी घेतले, की किती पण लोक तुमच्यासोबत गाडीमध्ये असले तरी ड्रायव्हर सीटवर तुम्ही आणि म्हटलं स्टिअरिंग तुम्हालाच हातात धरायचं, गाडी तुमची तुम्हालाच चालवायची. किती पण लोक असू दे, एक असू दे नाही तर 10 लोक असू दे. सो हे थोडे थोडे जरा थोडंसं काय म्हणतात, मेटाफॉरिकल आहे हे, पण असं थोडे थोडे धडे मी स्वतःला शिकवत होते. आणि मला असं वाटलं की यार, अनेक लोक आहेत आज जी फक्त टीव्ही नाही तर इतर अनेक गोष्टींमुळे लो फील करतायत. आपण जर का थोडंसं त्यांना काहीतरी देऊ शकलो, म्हणजे ह्या इंटेन्शननी मी नाही लिहिलं की आपल्याला इन्स्पायर करायचं, कारण मला माहिती की मी तेवढी मोठी नाहीये की मी कोणाला इन्स्पायर करू शकेन. पण मी स्वतः खूप डेस्परेटली त्या फेजमध्ये अशी काही पुस्तकं शोधत होते, असे काही व्हिडिओज बघण्याचा प्रयत्न करत होते ज्यातनं मला काहीतरी मिळेल आणि कुणीतरी मला सांगेल की तू गिव्हअप नको करू. तर माझ्या ह्या अख्ख्या पुस्तकाचा अख्ख्या पुस्तक लिहिण्याचा जो अट्टहास आहे तो ह्याचसाठी आहे की नो मॅटर व्हॉट हॅपन्स, डोंट गिव्ह अप. हे स्पिरिट कुठेतरी मी रोज उठून स्वतःला सांगत होते. जेव्हा जेव्हा वाटायचं की अरे आपण मॅटरच करत नाही, किंवा आपली स्टोरी म्हणजे जस्ट आपण ह्यातनं गेलो, ह्यातनं बाहेर आलो, संपली, किंवा आपल्याला म्हणजे आपण कोणाच्या लक्षातच नाही होत आता, किंवा आपलं काही अस्तित्वच नाही, आपण सिग्निफिकंटली इनसिग्निफिकंट आहोत, हे जेव्हा मला वाटत होतं तेव्हा प्रत्येक वेळेला मी त्या आरशासमोर जाऊन उभी राहायचे. मी स्वतःलाच सांगायचे की ठीक आहे, तुझ्यासोबत कोणी नसलं तरी तुझ्यासोबत तू आहेस, असं मी आरशात बघून सांगायचं, टू रेज माय हँड, टू गिव्ह हाय फाय. प्रश्न माझा पुढचा सगळं उत्तर मे बी त्यातच आलं, पण तो मला विचारायचं असं आहे की ठीक आहे, डॉक्टर होते, या सगळ्या डॉक्टर सोबत होते, औषधं होती, घरून आई वडिलांचा सपोर्ट होता, या सगळ्या गोष्टी होत्या, ठीक आहे, हाताळायला, की तुमचे जॉईंट्स पेन करत होते, की तुम्हाला फिजिकली सगळी गरज लागत होती, आई वडील होते, मेडिकली डॉक्टर होते. बट एक डिप्रेशन नावाची गोष्ट खूप म्हणजे तो एक वेगळा टीबी आहे. डिप्रेशन म्हटल्यानंतर म्हटलं की स्वतः लागतं, तर तो कसा काय हाताळला? आय वुड नॉट यूज द वर्ड डिप्रेशन, कारण मी स्वतः कधी डायग्नोसिस करायला गेले नाही, कारण जसं मी म्हटलं तसं मी खूप शेलमध्ये होते. मी कुठेतरी थोडंसं शेमफुल फील करत होते, कारण मला माहित नाही का ते मी स्वतःवर ओढवलं होतं. म्हणजे मला असं वाटायचं मी 4 लोकांमध्ये गेले ना तर ते मला विचारतील तू काय करतेस सध्या, मग त्याच्याकडे माझं काही उत्तर नसायचं. मग मला असं वाटायचं की माझ्यामुळे माझ्या आईबाबांना पण लाज वाटेल का ह्या प्रश्नाची. तर मी ना बाहेर जाणंच बंद, मी सोशलाइजच नाही करायचे. त्यामुळे मला असं वाटायचं की एकदा सगळं होऊ दे, हा सगळा कचरा एकदाचा बाहेर पडू दे, मग आपण बाहेर जाऊया. आणि आपण जेव्हा खरंच काहीतरी करू ना तेव्हा आपण लोकांना उत्तर देऊ की बाबा मी हे करते. नाही तर मला ते अननेसेसरी, मग त्याला तर डिप्रेशन म्हणायचं का काय मला माहिती नाही. पण जे काही एक ट्रॅप्ड फिलिंग जे होतं, तर मी म्हणलं तर माझी आई जी आहे ती एवढी स्ट्रॉंग बाई आहे की ती तिच्या कॅन्सर फेजमधनं गेली आणि तिने ना पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्यांना घरात बसवून सांगितलं की हा आजाराचं निदान मला झालंय, तुम्हाला रडायचं आहे का तर आत्ताच रडून घ्या आणि संपवा, कारण उद्यापासून येणारा दिवस मला खूप अतिशय पॉझिटिव्ह नोटवर सुरू करायचं आणि मला त्याच्याने फेस करायचं. जे तिने केलं, ती सक्सेसफुली ह्यातनं बाहेर पडली आणि मला त्याच पद्धतीने आधार देत होती जसं ती स्वतःला त्या फेजमधनं आधार देत होती. सो ती पॉझिटिव्हिटीचं एक मोठं एक्झाम्पल माझ्या घरात होतं. आणि बरं, पॉझिटिव्हिटी हा एक असं काही लादता येणारी गोष्ट नाहीये ही, किंवा जर का म्हणजे तिने कधीच अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स माझ्याकडनं ठेवले नाही, किंवा माझ्या घरातले आणि मी स्वतःच ते स्वतःकडनं ठेवले नाही. मला असं वाटायचं की ठीक आहे, मला सतत नाही पॉझिटिव्ह राहायचंय. त्यांनी एक अननेसेसरी मी स्वतःच एक्सपेक्टेशन रेस करते आणि जर का ते मी मीट नाही करू शकले तर त्यातनं येणारं किंवा डिसअपॉइंटमेंट ही अजून जास्त मला इट मेक मी फील बॅड. तर मग मला एक आईने सुंदर गोष्ट सांगितली होती की रिअलिस्टिकली पॉझिटिव्ह राहा. म्हणजे तुला आज रडावंसं वाटतंय, रड, आत्ता रड, मोकळी हो. जसं तिने तेव्हा सांगितलं होतं तिच्या आजाराचं निदान झाल्यावर, रडावंसं वाटतंय रड आणि संपवून टाक. कारण ते तू दाबलंस तर येणारे 5 दिवस खराब जातील, त्यापेक्षा आज रडून घे आणि येणारे 5 दिवस चांगले घालव. मग अजून काय बाबा 7 दिवसांनी परत रडावंसं वाटलं रड,
रडून टाक, संपव, निचरा कर आणि पुढे जा. तर मी स्वतःला कधीच हे असं नाही सांगितलं की मला सतत बाबा पॉझ, मला आजही मला असं कधी वाटलं की मला खूप रडायला येतं तर मी रडून घेते, मोकळी होते आणि ते संपवून टाकते, मी ते कॅरी फॉरवर्ड नाही करत. दुसरी गोष्ट, जसं मी म्हणलं तसं मी खूप सुंदर गोष्टी ऐकत होते. म्हणजे जेव्हा मला असं कधी वाटायचं ना की अरे माझ्यासोबत असं का होते, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की 24व्या वर्षी, म्हणजे 24 वय आहे माझं फक्त, आणि मला मला खूप काही करायचं आहे, तर माझ्यासोबत असं का होतंय, वाय मी, हा जो एक प्रश्न असतो तो आपल्याला सगळ्यांना पडतो. आणि म्हणजे ते चांगले दिवस असताना कधी नाही पडत, वाईट दिवस असतानाच पडतो सगळ्यांना, तो मलाही पडला. तर तेव्हा मग मी अशा काही स्टोरीज ऐकायचे, अशी काही पुस्तकं वाचायचे. मी अनेक पुस्तकं जसं मी म्हणलं वाचली. ते सगळे स्ट्रगल्स बघताना मला वाटलं की माझं स्ट्रगल काहीच नाहीये. सो नॅचरली मला त्यातनं थोडंसं असं वाटत गेलं की हा ठीक आहे, चल आपण किमान, आपल्याकडे राहायला घर आहे, आपल्याला 2 वेळचं जेवायला, आपल्याला अंगावर घालायला कपडे आहेत, आपले आई वडील बहीण आपल्या सोबत आहेत. अनेक लोक ज्यांच्याकडे ह्या बेसिक गोष्टी सुद्धा नसतात. तर मी आता जे माझ्याकडे नाहीये त्याच्यासाठी क्रिप करत बसायचं का, जे माझ्यासाठी आहे ते ग्रेटफुल आहे असं म्हणून मला किमान मी रोजचा दिवस उठून बघू शकतेय. इट्स अ ब्युटिफुल थिंग. ठीक आहे, मला थोडंसं गोळ्या खायला लागतायत किंवा पण ही टेम्पररी फेज, इट्स अ टेम्पोरल लो, जे 2 वर्षांनी ट्रीटमेंट संपल्यानंतर परत बॅक टू नॉर्मल होणार आहे. तर हेच होतं मला. मी म्हणलं तसं की मी 2 वर्षानंतर काय होईल याचा विचार नाही करत बसले. मला आजचा दिवस चांगला घालवायचा आहे, तर मी रोजचा, आणि मी खूप एक सेट रुटीन बनवलं होतं. जरी मी ना काम टँजिबल करत नसले तरी मी एक खूप सेट रुटीन ठेवलं होतं. मी रोज त्याच वेळेला उठायचे, मी रोज व्यायाम, म्हणजे मला माहिती होतं मी व्हीलचेअरवरनं जेव्हा उठले किंवा चालायला परत सुरुवात केली तेव्हाच मी ठरवलं होतं की नाही, पुढच्या वर्षी आपण ह्या दिवशी, पुढच्या वर्षी 108 सूर्यनमस्कार घालायचेच आहेत, कारण तो 1 जानेवारी दिवस होता. कारण म्हणजे मी 31 डिसेंबरला हॉस्पिटलाइज वगैरे झाले होते. सो मी म्हटलं की नाही, पुढचा 1 जानेवारी जो असेल पुढच्या वर्षीचा, तो हेल्दी नोटवर सुरू करायचा. आज आपण हॉस्पिटलाइज आहोत, चालता येत नाहीये, पुढच्या वर्षी ते चित्र बदललं पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करत गेले. सो एक सेट रुटीन होतं. मी मेडिटेशन आधीपासून करत होते. पण ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या जरी मला असं कधी वाटलं ना की, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी ना मी अडकले नाही त्याच्यामध्ये. मला असं वाटलं की आधी ऑल दीज थिंग्स अलाउड मी टू स्टेप बॅक, की अच्छा ठीक आहे, आत्ता मला हे असं वाटतंय, पण लेट मी जस्ट स्टेप बॅक आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे बघू. अच्छा, हे वाटतं, आणि मग इट गिव्ह मी अ सेन्स ऑफ पर्स्पेक्टिव्ह की हे सगळं औषधांमुळे होतंय, ही मी नाहीये, हे माझं थिंकिंग नाहीये, हे माझ्या आतनं येत नाहीये, हे औषधं ही भाषा बोलतायत, ही माझी भाषा नाहीये. सो कुठेतरी तेच मी स्वतःला कायम सांगत गेले. आणि जसं म्हणलं तसं 1 डे ॲट अ टाइम, अगदीच कठीण गेलं तर 1 मिनिट ॲट अ टाइम, ह्या बेसिसवर मी विचार करत गेले रोज. सो ग्रेट. कदाचित मला असं वाटतं की प्रश्न चुकीचे असू शकतात तुम्हाला विचारण्यासाठी. म्हणजे ज्या नोटवरती ठरली होती इंटरव्ह्यू घ्यायची, ते सगळं म्हणजे एक पॉझिटिव्ह नोट काय असते ती तुम्ही दाखवली. तर मला एकच, मी शेवटच्या प्रश्नाकडे असं येईल, ते म्हणजे असं की व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन्स? व्हेरी स्ट्रेंजली पुस्तकाचा शेवटचा चॅप्टर जो, त्याचं नाव पण असंच आहे, व्हॉट्स नेक्स्ट. कारण सगळेजण एक फेज संपल्यावर जेव्हा दुसऱ्या फेजमध्ये जातात तेव्हा त्यांना विचारतात, अच्छा मग पुढे काय ना. आणि हा प्रश्न मला कायमच भीतीदायक वाटायचा. सो पुस्तकाचं शेवटचा चॅप्टर सुद्धा हेच आहे, व्हॉट्स नेक्स्ट म्हणून. पण ते मला माहिती होतं, कारण हे एवढे प्रश्न मी ना ऐकलेत ना की कायम सगळेजण विचारतात व्हॉट्स नेक्स्ट, पुढे काय आता. तर जसं मी म्हणलं तसं की बुकमध्ये सुद्धा हा एक कोट लिहिलाय मी की इफ यू वॉन्ट टू मेक गॉड लाफ, टेल हिम अबाउट युअर प्लॅन्स. तुम्हाला देवाला हसवायचं असेल तर सरळ सरळ तुमचे प्लॅन सांगा, तो हसेल आणि म्हणेल हा असं मी काहीच होऊ देणार नाहीये. जे माझ्या बाबतीत झालं, कारण मी ना आधी खूप असं प्लॅनिंग करायचे की हे. आणि ते जेव्हा फार गणलं तेव्हा मला असं कळलं की ओके, प्लॅनिंग करण्यात आता काही अर्थ नाहीये. आता व्हॉट्स नेक्स्टचं परत एकदा उत्तर द्यायचं झालं, आता माझ्याकडे असा एक फार साइटेड प्लॅन फॉर्म्युला काही नाहीये माझ्याकडे. पण एक गोष्ट मला कळली की सरसलामत तो पगडी 50, म्हणजे आता मला माझी हेल्थ इज माय प्रायोरिटी. कारण जरी ट्रीटमेंट संपून आता 8 महिने झाले असले तरी रेसिड्युअल साईड इफेक्ट्स काही असतात. जसं आता मला बॅक पेन आहे, किंवा मला जरा थकवा येतो, किंवा एवढी औषधं घेतल्यामुळे इम्युनिटी थोडीशी आता माझी वीक झाली आहे. सो जरा क्लायमेट चेंज झालं की मी थोडी आजारी पडते. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जे मला पुढे करायचंय ते मला असं वाटतं मी ते केल्यावरच सांगेन, मला ते करायच्या आधी सांगायला नाही आवडणार. सो होपफुली जेव्हा मी काही अजून चांगलं काही करेन, हे दिस इज द फर्स्ट स्टेप. आय फील खूप उत्तम काम करायचं. आणि एक गोष्ट जी मला लक्षात आली की आधी माझं असं होतं की मला फक्त अभिनयच करायचा, म्हणजे त्याच दिशेने मला असं सगळं ठरलेलं माझं.
पण ह्या 2 वर्षात कळलं की अरे एकच करिअर ऑप्शन असं काही कुठे नियम नाहीये की तू काय करतेस ह्याचं बाबा एकच वन वर्ड उत्तर असावं. इट कॅन हॅव मल्टिपल आन्सर्स. त्यामुळे या त्यामुळे मला असं वाटलं की मी लिखाण करायला तर सुरुवात केलीच, पण आय ऑल्सो स्टार्टेड. मी आता रिसेंटली 2 ॲड फिल्म्स लिहिल्या, स्वतः डिरेक्ट केल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ते एक्सप्लोअर करते, ते स्किल सेट कुठेतरी अजून स्ट्रॉंगर करण्याचा प्रयत्न करते. ॲक्टिंग तर मला आवडतेच करायला, लहानपणापासून मला होतीच ती आवड, त्यामुळे इट इज नोवेअर टू गो. पण आता मला एका कुठल्या गोष्टीवर अवलंबून नक्कीच राहायचं नाही. मला त्या मल्टिपल गोष्टी हव्या आहेत आणि कुठेतरी इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाईज ना. काहीतरी वाईट गोष्टी घडतात, त्यातनं काहीतरी चांगलं होण्याचं, म्हणजे जर का हा आजार झाला नसं, मी माझ्या नावापुढे आज ऑथर जर का लागतंय तर हे त्या आजारामुळेच लागतंय. त्यामुळे मी कधीच त्याला कर्स करणार नाही किंवा कधीच ब्लेम करणार नाही. त्यातनं जे चांगलं आहे ते थोडंसं माझ्याकडे ठेवून वाईट तर विसरायचा ऑलरेडी प्रयत्न केला आहे मी. सो या मला मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना हेच सांगायला आवडेल की आतापर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही अनेक इंटरव्ह्यू बघितले असतील, पॉलिटिशियन लोकांचे बघितले असतील, एंटरटेनमेंट सेक्शन मध्ये लोकांचे बघितले असतील, पण जी प्रत्येक युवकाला किंवा तरुण तरुणींना जी डेली रुटीन मध्ये प्रोवोक करण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी देणारी इंटरव्ह्यू ही आज आमच्या आउटलुकच्या जर्नीमध्ये पहिल्यांदाच आली असं मी हक्काने सांगू शकतो. धन्यवाद वेळात वेळ काढून आमच्या आउटलुकच्या प्रेक्षकांनी आम्हाला एक चांगली वेळ दिल्याबद्दल, चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्यू. मी तुमचे आभार मानते, कारण पुस्तक लिहिणं एक गोष्ट आहे आणि त्या पुस्तकाविषयी बोलायला प्लॅटफॉर्म मिळणं, ती संधी मिळणं दुसरी गोष्ट आहे आणि ती जास्त महत्त्वाची असं मला वाटतं. त्यामुळे थँक्यू.